हे नेते मंडळी यांना ताप जरी आला तरी हेलिकॉप्टरनं, विमानानं, एअर अँब्युलन्सनं नांदेडचे खासदार जे आहेत वसंत चव्हाण यांना काही प्रकृती बिघडली होती, त्यांची प्रकृती चांगली हवी, त्यांच्या म्हणजे प्रकृती सुधारणा हवी, त्यांनी दीर्घायुष्य हवेत ही सगळ्यांच्या वतीनं मी तिथं कामना करतो। परंतु सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्य म्हणजे लोकांना जीव नाही का? तुम्ही विमानानं, हेलिकॉप्टरनं तुम्ही देशात काय इटलीला जाताल, तुम्ही लंडनला जाताल, कुठेही जाताल, परंतु आमचे जीव नाल्यात आले की स्मशानभूमीमध्ये जात आहेत। क्रांतिकारी जय भीम, फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरवदे। आज आपण सिव्हिल हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी गंगापूर येथील 11 ते 12 वर्षीय मुलीचा श्रेया नवनाथ कांबळे या मुलीचा उपचारादरम्यान गलत ट्रीटमेंट दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिची एक प्रकारे या सिस्टीमनं म्हणजे जी वैद्यकीय सिस्टीम आहे त्या सिस्टीमनं तिचा एक हत्याच केली आहे, मर्डरच केली आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी नातेवाईक किंवा माहिती समोर आलेली आहे। आणि 11 ते 12 वर्षाच्या मुलीला भयंकर ताप आलेला असताना, फिवर चढलेला असताना तिला इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन सुद्धा चुकीचं दिलं, का एक्सपायरी झालेलं दिलं किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं दिलं का म्हणजे सहज दिलं, म्हणजे अशा पद्धतीचा कारभार, या कारभारातून एका घरची म्हणजे बेटी बढाव बेटी पढाव या बेटीला मारण्याचं काम या गंगापूर येथील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथील जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी केलं, अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे। आपण या प्रकरणाबद्दल अधिक माहिती नातेवाईक किंवा गंगापूर येथील नागरिकांकडून जाणून घेऊ। तर नेमकं काय प्रकार घडला? त्या मुलीचं मॉम आहे, नाव काय तुमचं? तानाजी गायकवाड। ते काय झालं, बहीण माझी ती आहे, त्या बहीण त्या मुलीला घेऊन 11 वाजता SKOD केली, गंगापूर त्या ठिकाणी दाखल केलं। त्या डॉक्टरनी सुरुवातीला सलाईन लावली, हे करत असताना त्याच्या अगोदर 2-3 दिवसांनी तिला ताप होता, कमी जास्त होता, ते थोडं कमी जास्त असताना मग तिला सलाईन लावली, पुन्हा त्या जास्त झालं मग त्याला इंजेक्शन दिलं, कमरेमध्ये इंजेक्शन दिलं, कमरेमध्ये इंजेक्शन दिलं। इंजेक्शन दिल्यानंतर तिथे ते इन्फेक्शन वेगळे झाले, ते हात पायाचे थोडे वाकडे तिकडे करायला चालू। त्यानंतर पुन्हा डॉक्टरनं ते परिस्थिती नंतर ते दुसरं इंजेक्शन दुसऱ्या बाजूला कमरेत दिलं, त्याच्यानंतर पुन्हा पूर्ण शरीराचं काहीच काम करणार, चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केलं, इंजेक्शन दिल्यामुळे म्हणजे मृत्यू झाला असं तुम्हाला म्हणायचं का? हो। कोणते डॉक्टर होते तिथे नेमकं? बेलापट्टे म्हणून डॉक्टर होते का? तिथं म्हणजे निवासी डॉक्टर होते का, म्हणजे तिथं राहते डॉक्टर का, म्हणजे कशा पद्धतीने? ती माहित नाही तेवढं काय करते, येणं जाणं करते, इकडे तुम्ही इकडे निवासी राहत नाही, निवासी डॉक्टर राहतात म्हणजे डॉक्टर तिथं उपलब्ध असते तर एखाद्या त्यांच्या नियंत्रणाखाली ही घटना टळू शकली असती, कारण शासनाने डॉक्टरांना राहण्यासाठी वैद्यकीय म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये क्वार्टरची किंवा निवासाची सोय चांगली भव्य दिव्य केलेली आहे, परंतु तिथं बऱ्याच ठिकाणी राहत नाहीत, असाही प्रकार दिसून येतो। मग गंगापूरच्या PHC मध्ये राहतात का नाही? म्हणजे तिथं राहू शकत नाही, येणं जाणं करू शकत, कुठलेच म्हणजे कर्मचारी राहत नाहीत का? म्हणजे डॉक्टर असतील किंवा म्हणजे बाकी कर्मचारी राहतात, डॉक्टर राहत नाहीत। तर महत्वाचा मुद्दा असा आहे की जे मुलगी आहे त्या मुलीला ट्रीटमेंट दिली, ही म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रकार उघडकीस आणला? तिला 2-3 दिवसांनी ताप येत होती, ताप आल्यानंतर प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेले, मग त्या डॉक्टरनं काय म्हणलं की तापीमध्ये मी इंजेक्शन देऊ शकत नाही, त्याने काय गोळी आणि दिलं। नाही, म्हणजे तुम्ही माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समजलं आणि सगळ्यांनी त्या चर्चा करता सांगितलं की जे इंजेक्शन आहेत ते लपवलपवी किंवा म्हणजे पुरावा मिटवायचा प्रयत्न केला, ते तुम्ही कशा पद्धतीनं हे केला, बरोबर आहे का? सकाळी आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो, इंजेक्शन कोणते दिले काय नाही, ती बॉटल तर पाहिजे सापडा पाहिजे का नाही, ती बॉटल नाही सापडली। परत मॅडम आल्यानंतर लगेच बॉटल इथं साईडला ठेवली म्हणजे तिनं लगेच बॉटल घेतली आली, आम्ही साईड बघितली, सगळं दवाखाना फार स्वच्छ झालेला, एकदम चौकशी केली, बॉटल नाही सापडली इंजेक्शनची ती बाटली।
दुसरी दिली ही म्हणायची, दुसरी काय काय दुसरी बॉटल दिली ही म्हणायची. म्हणजे इंजेक्शनच दुसरं इंजेक्शन चेंज केलं. म्हणजे या ठिकाणी चुकीचं इंजेक्शन देऊन आणि तिथं पुरावे नष्ट करून एक प्रकारे ही म्हणजे खून लपवण्याचाच प्रयत्न या ठिकाणी झालाय असं म्हणजे म्हणायला काही हरकत नाही असं या नातेवाईकाचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी तर या मुलीचे मामा आहे तुम्ही, तर नेमकं म्हणजे त्या जे ट्रीटमेंट जी दिलेली आहे त्या मुलीची पार्श्वभूमी सांगा. म्हणजे मला सांगा असा कोणता डॉक्टर आहे तो ताप असताना डायरेक्ट इंजेक्शन म्हणजे अगोदरची मेडिकल पार्श्वभूमी सांगा. म्हणजे नेमकं काय होतं का, तिला काय आजार होता, कुठला गंभीर आजार होता किंवा म्हणजे कुठल्या काय अगोदर काय ट्रीटमेंट दुसरीकडे तो मुलगी स्वतः घरून हॉस्पिटलमध्ये येते बोलत चालत येते. मग नंतर तुम्ही ऍडमिट करता, इंजेक्शन देता, ते पण ताप असताना हे विचारा तुम्ही. तर या ठिकाणी नातेवाईकाचं स्पष्ट म्हणणं आहे की कसं या संदर्भात मग मी जाताना हॉस्पिटलमध्ये चलत गेली ती मुलगी, येताना डायरेक्ट सलाईन इंजेक्शन लावून गेली. तापीमध्ये सलाईन कोण लावणार आहे, कोणच लावत नाही. इंजेक्शन दिले 2-3 आपण सकाळी हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं काढला पुरवा नाही, काहीच नाही. सगळी साफसफाई करून थोडी दिली. तुमच्या अगोदर पण मीडियावाले आले, त्या मीडियावाल्यांनी त्यांनी सगळं व्हिडिओ केले, तिथं काहीच मिळालं नाही. हे म्हणणं आहे मला, ह्याला न्याय मिळावा हे माझं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीनं वैद्यकीय विभागामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं जातंय. इथं मोठ्या मोठ्या म्हणजे नेत्याचं नाव शासकीय रुग्णालयाला कुठं दिलं जातंय किंवा इथं म्हणजे राजकारण केलं जातंय, सगळं केलं जातंय. परंतु शासकीय दवाखाने असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल ही कशा पद्धतीने बोगस आणि चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आणि लहरीपणावर चालू आहे. कधी बी यायचं कधी बी जायचं, तिथं राहायचं नाही किंवा म्हणजे निवासाची सोय असताना राहायचं नाही, सर्वसामान्य लोकांना लक्ष द्यायचं नाही. आणि हे डॉक्टर असतील किंवा म्हणजे कुठलेही शासकीय म्हणजे चांगल्या डॉक्टरांना माझा क्रांतिकारी जय भीम सलाम. परंतु ते अनेक डॉक्टर काय करत आहे म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा काही डॉक्टर हे चांगले मी आधी सांगितलं त्यांना माझा सलाम, क्रांतिकारी जय भीम डबल. परंतु ग्रामीण भागामध्ये आणि शासकीय रुग्णालयामध्ये हे काय करत आहेत, शासकीय नोकरी करत असताना लोकांवर उपकार करत आहे आणि हे यांच्यावर मी उपकार करत आहे तर आमच्या बापाच्या घरचं आम्ही त्यांना काही देत आहोत अशा पद्धतीची वर्तणूक इथल्या SC ST OBC सामान्य माणसाला, इथल्या नागरिकाला, शेतकऱ्याला दिली जाते. त्याला आरेकारेचं बोललं जातंय, उद्धटपणाचं बोललं जातंय. आणि एवढंच नाही तर एखाद्या वेळेस असं कुणी जर काही झालं तर घरचा म्हणजे दीपक चिराग दोन्ही घरची म्हणजे चिराग अशा पद्धतीने बुजले जातात आणि बुजवले जातात. अशा पद्धतीने हे जे बोगस डॉक्टर आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत यांच्यावर कडक कारवाई शासनाने केली पाहिजे. म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा किंवा इंजेक्शन बदलण्याचा किंवा तिथं साफसफाई करून म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने इथं गंगापूर वासी आणि सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे. आणि ती बेटी म्हणजे मुलगी ही एक सामान्य कुटुंबातली, गरीब कुटुंबातील होती आणि फक्त म्हणजे गरिबांनी मरण्यासाठी, मरण जवळ करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये जायचंय का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि या शासकीय दवाखान्यावरचा म्हणजे विश्वास उडण्याचे चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे, समाजावर अन्याय अत्याचार होणारे, सर्वसामान्य अन्याय अत्याचार होणारे साधू गायकवाड या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकाराबद्दल जे शासकीय रुग्णालय असतील किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये एक म्हणजे कुठल्या ना कुठल्यामधून सर्वसामान्य मारण्याचंच काम केलं जात आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, गंगापूर या गावामध्ये उपकेंद्र काम केलं, जे केंद्र आहे, दवाखाना जे आहे ते दवाखाना नेमकं कशाचा आहे आणि तिथं काय उपचार होतो. तर जर तुमचा उपचार होत नसेल तर तुम्ही रेफर दुसरीकडे केलं. पण तुम्ही तुमची डिग्री कोणती आहे, तुम्हाला कोणतं आहे, तुम्ही पद कोणतं आहे, तर तुम्ही कशावर ट्रीटमेंट करू शकता हे तुम्हाला माहित असलं तर तुम्ही ट्रीटमेंट केलं पाहिजे. आज ही चुकीचं ट्रीटमेंट जे यांचे नातेवाईक जी म्हणतात, मुलगी स्त्रिया जी मुलगी आहे, जाताना जी मुलगी चलत आली दवाखान्यामध्ये आणि आता अशी अवस्था आहे
म्हणजे डॉक्टरची निष्काळजीपणा. म्हणजे डॉक्टर नसेलच, चुकीचा डॉक्टर असेल किंवा डिग्री डुप्लिकेट असेल किंवा बोगस असेल किंवा काय असेल, ट्रीटमेंट काय करायची काय नाही करायची कशी करायची त्या डॉक्टरला जर कळत नसेल तर ही डॉक्टर राहू शकत नाही. कारण का ही डॉक्टरच्या चुकीमुळे आता नातेवाईकाचं म्हणणं आहे की 2 वेळेस इंजेक्शन दिलं म्हणजे कमरेमध्ये. तापीमध्ये जर ताप जर जास्त असली तर तापीमध्ये इंजेक्शन देता येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. मला पण मी का डॉक्टर नाही, पण सलाईन देऊन किंवा काय तर काही करता येईल. पण त्या डॉक्टरला जर समजलं की लेकराला जर ताप जास्त आले किंवा एक्सरा किंवा सोनोग्राफी काय तर करून तुम्ही आपल्या इथे सुविधा नाही, आपण लातूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं. हे त्याने काम केलं असेल तेव्हा केलं असेल तर आज हे लिकरू कोणाचं तर लिकरू, आज या गरीबाचं लिकरू, हमालाचं लिकरू, कष्टकऱ्याचं लिकरू, आज मुलगी जगली असते. पण डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळेच मला लागत. कारण का ही मुलगी वारली आहे. आज ही मुलगी त्यांच्या घरावर एवढा मोठा डोंगर कोसळला आहे. जर आपल्याला आता मी MBBS आहे का MBS आहे का MED आहे का कोण आहे तर आपण कुठपण सिरियस करू शकतो. आपल्याला काय नाही हे माहीत असलं तर तिथपर्यंत राहा. ह्याच्यामध्ये संबंधित जी कोण असेल जिल्हा परिषदचे वडगाव साहेब आहेत त्यांनी असले डॉक्टर, निवासी डॉक्टर, MD अभ्यासू नेतृत्व करणारे डॉक्टर अभ्यासू त्यांनी लक्ष घातले पाहिजे. घातले नसल्यामुळे असे अनेक किती गावामध्ये उगा ताप आली म्हणून काय तर गोळी देतो, कोणाची देतं, काय तर करायचं किंवा काय तर इंजेक्शन देतं. असे किती आपल्या माघारी अनेक किती लेकर जगवले गेलेत हे सुद्धा माहिती नाही. हे एक उघड केस आली आपल्यापाशी किंवा यांचं म्हणणं नातेवाईकाचं म्हणणं आहे की आपल्यापाशी कानावर घातले म्हणून उघड केस आले. असे अनेक लेकर घातले असेल म्हणून मला असं वाटतं. कारण का डॉक्टर आणि जिल्हा परिषदेची जी कोण डिनायर वडगाव असेल अशा डॉक्टरावर कारवाई झाली पाहिजे. लातूरचे मंत्री असतील, आमदार असतील, कोणी असेल तरी असे डॉक्टर जी आपली जिल्हा परिषदेची जी केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये चौकशी करून संबंधित डॉक्टरची तपासणी केली पाहिजे. त्यांच्या 7 चाचण्या झाल्या पाहिजे. त्यांना सगळ्याला ते बोलून घेऊन त्याचं परीक्षण दिलं पाहिजे. जर आपल्याकडे पेशंट होत नसेल तर बाहेर वरी पाठवलं पाहिजे, रेफर केलं पाहिजे. असं करून जी कोण केलं असेल त्या मुलीचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचं नातेवाईकाचं त्यांचं लिकरू त्यांचा जीव काळीच आज त्यांच्या ठिकाणी राहिलं नाही. गळाला अशा चुकीमुळे त्या डॉक्टर कारवाई झाली पाहिजे. संबंधित जिल्हा परिषदेचा जी कोण अधिकारी आहे वरिष्ठ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. संबंधित पालकमंत्री असतील, आमदार असतील, लातूरचे जेवढे मोठे आमदार भारी दिग्गज आहेत त्या आमदारांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. लातूरच्या लोकांना सामान्य माणसांनी तुम्हाला निवडून दिलेले आहेत. अभिमन्यू पवार असतील, लातूरचे आमदार असतील, ग्रामीणचे आमदार असतील, कुठले एवढे मोठे सगळे आमदार भारी दिग्गजवान आहेत, एवढे जवळचे आहेत, लातूरचं विकासाचं काम करत म्हणतात. ह्या लोकांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये सुविधा नसल्यामुळं काय नसल्यामुळं लेकराचे जीवाचे काळजाचे तुकडे मारून घालत आहेत. डॉक्टर लोक असे जे काही बरं सगळे म्हणणं गेलं काही घालत आहेत निष्काळजीपणामुळे. आपण लक्ष घालून संबंधित कारवाई करावी. ह्याच्यानंतर अशी काय घटना होणार नाही याची दक्षता इथल्या मंत्र्यांनी पालक म्हणजे मायबाप म्हणजे लातूरचे सगळे करते धरते त्यांनी आहेत. ह्यांनी जर लेकराला असं करायला तर असे अधिकारी जर करत असतील ते चुकीचं आहे. त्यांच्या तात्काळ कारवाई झाली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबित आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जी चौकशीमध्ये जी कोण आहे त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. ही आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे. जर यानंतर जर नाही कारवाई झाली तर मी जिल्हा परिषदेसमोर कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आंदोलन करत मंत्री आमदारांना पण घेणार. तर साधू भाऊ यांनी अतिशय म्हणजे पोटतिडकीनं आणि एक म्हणजे मनातून भावना व्यक्त केल्या की सर्वसामान्य लोकांचे जीव कसे वाचावेत आणि इथले जे राजकारणी मंडळी असतील किंवा इथले जे डॉक्टर असतील यांनी लक्ष देऊन ह्या गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तशाच पद्धतीने जे इथले म्हणजे हे बघा मी पुन्हा एकदा सांगतो की इथले वैद्यकीय सुविधा जी आहे महाराष्ट्रातली असेल किंवा आपल्या देशातली असेल ही सर्वसामान्य लोकांना म्हणजे अपुरी पडत आहेत किंवा न्याय देत नाही अशाही प्रसंग दिसून येत आहेत. परंतु गोरगरिबांना जायचं कुठं? गोरगरीब तुम्हाला मतदान करायलेत, तुम्हाला निवडून दिलेत, तुम्हाला गादीवर बसवलेत किंवा तुम्ही स्वप्न बघायला सगळं करायला, परंतु ही सिस्टीम सुधारत नाही. आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला काय झालं म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा आणखी एक महत्वाचा इथं मुद्दा उपस्थित व्हायला कारण फाईट फॉर राईट
राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यूज कव्हर करत असताना अनेक गोष्टी अशा लक्षात येल्या की इथं SC/ST OBC मायनॉरिटी यांच्या खून, हत्याकाल, बलात्कार किंवा रुग्णालयामध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे, ही सगळ्या गोष्टी उघडकीस येत आहे. तर सर्वसामान्य माणसाने देखील याकडे लक्ष देणं नितांत गरजेचं झालेलं आहे. हे नेते मंडळी यांना ताप जरी आला तरी हेलिकॉप्टरनं, विमानानं, एअर अँब्युलन्सनं नांदेडचे खासदार जे आहेत वसंत चव्हाण यांना काही प्रकृती बिघडली होती, त्यांची प्रकृती चांगली हवी, त्यांच्या म्हणजे प्रकृती सुधारणा हवी, त्यांनी दीर्घायुष्य हवेत, ही सगळ्यांच्या वतीनं मी तिथं कामना करतो. परंतु सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्य म्हणजे लोकांना जीव नाही का? तुम्ही विमानानं, हेलिकॉप्टरनं तुम्ही देशात काय विटलीला जाताल, तुम्ही लंडनला जाताल, कुठेही जाताल, परंतु आमचे जीव घालण्यात आले की स्मशानभूमीमध्ये जात आहेत. यावर सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. या ठिकाणी निश्चितच जे श्रेयाचे जे हलगर्जीपणामुळे किंवा डॉक्टरच्या चुकीमुळे किंवा गलत ट्रीटमेंट केल्यामुळे किंवा डॉक्टरच्या लहरीपणामुळे कधी बी यायचं कधी बी जायचं, या वैद्यकीय कारभारामुळे जीव गेलेला आहे, त्याची निश्चितच म्हणजे चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई व्हावी, अशा पद्धतीची भूमिका असते ते सर्वांनी व्यक्त केलेले. थांबतो या ठिकाणी. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.